तर आज दिवसभर देशभरात कसा उत्साह होता पाहूया टॉप 9 बातम्यांमध्ये। राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला येणाऱ्या पाहुण्यांसाठी खास प्रसाद। मंदिर संस्थानातर्फे 15,000 प्रसादाची पाकिटं तयार। राम मंदिर सोहळ्यानिमित्त नाशिकच्या काळाराम मंदिरात आकर्षक सजावट। मंदिराला तब्बल 250 किलो फुलांनी केली सजावट, तर दर्शनासाठी भाविकांच्या रांगा। सिंधुदुर्गच्या वेंगुर्लेत आरवली समुद्रकिनारी प्रभू श्री रामांचं भव्य वाळूशिल्प साकारलं। प्रसिद्ध वाळूशिल्पकार रविराज चिपकरांची कलाकारी। अहमदनगरच्या कोपरगावमध्ये पिंपळाच्या पानावर रेखाटलं श्री रामांचं चित्र। कला शिक्षक बाळासाहेब निर्मळ यांची कलाकृती। शिर्डीच्या साई समाधी मंदिरात परिसरात अवतरले वानरराज। सोहळा सुरू असतानाच 2 वानर साई समाधी मंदिरासमोर ठाण मांडून बसल्याने साई भक्तांमध्ये कुतूहल। नागपूरच्या कोराडीमधील जगदंब मंदिरात श्रीराम उत्सवानिमित्त 6,000 किलोचा हलवा, तर प्रसिद्ध आचारी विष्णू मनोहर यांनी 2,000 किलोच्या कढईत तयार केला हलवा। कोल्हापुरातील अंबाबाईची श्रीराम पंचायत रूपात पूजा। गर्भगृहात प्रभू श्रीराम, सीतामाता आणि हनुमानाचा देखावा सादर। पंढरपूरचं विठ्ठल मंदिर केसरी झेंडूच्या फुलांनी सजलं। मंदिराच्या गाभाऱ्यात तसंच सोळखांबी, चारखांबी भागात आकर्षक सजावट। प्राणप्रतिष्ठेनिमित्त पंढरपुरात उत्साहाचं वातावरण।